भूशास्त्र म्हटल्यावर भू जमीन म्हणजे पृथ्वीचं शास्त्र असं आपण म्हणू शकतो. तर काही अडचण येत नाहीये ना जॉईन होताना? नाही. ठीक आहे सर. मग मी सुरू करते. आपल्या शरीराचं शास्त्र कसं तसं पृथ्वीच्या शरीराचं शास्त्र पण म्हणजे नक्की काय काय येतं त्याच्यात? पृथ्वीची त्वचा, त्याचे स्तर, दगड खडकांचे प्रकार, तसं त्या स्तरात असणारे प्राणी वनस्पतींचे अवशेष, खनिज, तशी तर समुद्राच्या तळाची जमीन, दऱ्या खोरी, डोंगर, वाळू, हिमाच्छादित पर्वत, जंगल, उजाड, माळरान. कोणकोणती शास्त्र म्हणून भूशास्त्र होतं. जितकं इंटरेस्टिंग वाटतंय तितकं सखोल अभ्यास प्रकार बघून डोळे विस्फारतात. या भूशास्त्राशी सर कसे काय जोडले गेले हे कुतूहल नक्कीच मनाला वाटतं. आपण सरांकडूनच ऐकूया की ते या विषयाशी कसे जोडले. त्याचबरोबर एक सूचना आधी मी देते की कार्यक्रमानंतर एक दिवस आपल्या विज्ञान गप्पा ग्रुपवर प्रश्न, शंका, चर्चा या आपण सरांबरोबर करू शकता, पण अर्थात एक दिवस. तर आपण सरांना सांगूया की तुम्ही आता भूशास्त्राशी कसे जोडले गेलात ते आता आम्हाला सांगा. मी लहानपणापासून बऱ्याच गोष्टी गोळा करायचो आणि माझा एक आजोळ कोकणात आणि दुसरा आजोळ गुर्लोसूर नावाच्या गावी होतं. तर तिथे दोन्हीकडे वेगवेगळे खडक असायचे. आता कोकणात बहुतेक सगळा जांभा दगड होता आणि त्याला भोका असायची, पण कर्नाटकात मात्र बरेच वेगवेगळे दगड मिळायचे. त्यातल्या एका दगडाची मला खूप गंमत वाटायची आणि तो म्हणजे त्याच्यात साधारणपणे तांबड्या पार्श्वभूमीवर बरेच छोटे छोटे वेगवेगळे दगड असे म्हणजे कोबा फरशी असते तशा प्रकारचे ते दगड असायचे. तेव्हा मला कल्पना नव्हती. पुढे भूशास्त्र शिकायला लागल्यावर लक्षात आलं की जेव्हा नदीचा गाळ एका वर्षी येतो आणि तो खूप बारीक असतो, खूप जर जोरात पाऊस झाला तर, आणि पुढच्या वेळेला काय होतं की जर नदीचा जेव्हा नदी संत वाहते तेव्हा तो गाळ साठतो आणि जेव्हा खूप पाऊस पडतो आणि जेव्हा जोरात पाणी येतं त्यावेळेला डोंगरातल्या खडकांचे तुकडे येऊन त्या गाळात उठतात आणि त्याचं पुढे अश्मीवहन म्हणजे खडक तयार होतो, त्याला पिंडाश्म किंवा कॉंग्लोमरेट असं म्हणतात. तर त्या प्रकारचे जे खडक होते ते मी गोळा करून आणायचो. त्याच्यानंतर समुद्रकाठी कोकणात गेलो की शंख शिंपले वगैरे गोळा करायचो. याच्याशी पुढे आपला संबंध येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण योगायोगाने काय झालं की मी माधवनगरला असताना तिथे शेतात हिंडायचो. तिथे बरेच वेगवेगळ्या गारगोट्या सापडायच्या, म्हणजे ज्याला रांगोळीचे दगड म्हणतात ते, आणि त्याचे वेगवेगळे आकार, रंग वगैरे बघून ते मी गोळा करायचो. त्याचं पुढे काय झालं हे तर मला आठवत नाही, कारण मधल्या काळात मी बदलीची नोकरी केली त्यावेळेस ते बहुतेक टाकले गेले असावेत. पण अशा माझ्याकडे बऱ्याच वस्तू होत्या, त्यात एक खडकही होते. नंतर माधवनगरला माझा एक मित्र, एक जरा सिनियर मुलगा माझा मित्र होता, त्याचंही पुढे काय झालं मला आता लक्षात नाही, पण तो पुण्यात एकदा मला भेटला. अरे म्हणला, पर्वतीवर अभ्रक सापडतं, येतोस का मायावर शोधायला? मी त्यावेळेला 6वी-7वीत होतो आणि तो बहुतेक 9वी-10वीत असावा. तर आम्ही पर्वतीवर गेलो आणि तिथे ते खडे गोळा केले. ते त्याच्यातनं अभ्रकासारखं, खरंच अभ्रकासारखा पदार्थ निघायचा. तेव्हा मला माहित नव्हतं, पण त्याला ते एक प्रकारचं जिओलाइट असतं, म्हणजे ज्याला आपण रांगोळीचा दगड म्हणतो ते, आणि त्याचं नाव ह्युलंडाईट असं आहे. तर तेव्हा मला काय कल्पना नव्हती, पुढे मला गंमत वाटली. त्याच्यानंतर 9वीत ज्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला आम्हाला एका ऑफ पिरियडला गिजरे नावाचे शिक्षक आले
आणि त्यांनी आम्हाला पॅलिएंटॉलॉजी म्हणजे काय, डायनोसॉर्स म्हणजे काय, ते वेगवेगळ्या प्राण्यांचे अवशेष कसे सापडतात असं सांगितलं. त्यामुळे त्यावेळेला कदाचित मनात आलं असेल की आपण हा विषय शिकावा. नंतर फर्ग्युसन कॉलेजला असताना FY BSc नंतर SY BSc ला मी जिओलॉजी घेतली आणि आम्हाला शिकवणारे शिक्षक इतके चांगले होते. म्हणजे एक दिवस सोनी सर वर्गात आले आणि त्यांनी एक फळ्यावर अक्षर लिहिली, JPKHH. JPKHH म्हणजे काय, तर जब प्यार किसी से होता है. आता जिओलॉजी जब प्यार किसी से होता है कुठं आलं, तर सोनी सरांनी सांगितलं की हा सिनेमा तुम्ही जर बघितला असलात तर त्याच्यात शेवटी मारामारी होते ती मुंबईतली गिल्बर्ट हिल आहे आणि तिथे स्तंभी बेसाल्ट आहे. ते तुम्ही कधी मुंबईला गेलात तर अवश्य बघा. पण हा सिनेमा ज्या वेळेला बघता त्यावेळेला तुम्ही ते दृश्य म्हणजे ते मारामारीत हिरो जिंकणारे तुम्हाला माहिती असेल, मागचे खडक बघा. अशा तऱ्हेने त्याने आम्हाला म्हणजे बऱ्याच सिनेमातल्या बऱ्याच खडकांची माहिती दिली की इकडे असं आहे, तिकडे तसं आहे. किंवा बरेचदा त्या काळातले हिरो हिरोईन पाचगणीच्या पठारावर नाच करायचे. नायिका पुढे पळायची, नायक मागे पळायचा वगैरे. तेव्हा तिकडे बघू नका, ते प्रत्येक सिनेमात असतं. पण त्याच्या मागे तुम्हाला प्रतापगड दिसेल आणि तिथे तुम्हाला जे स्तर दिसतील ते बेसाल्टचे स्तर आहेत आणि त्याला स्वीडिश भाषेत ट्रॅपास म्हणजे पायऱ्या. तर ते डोंगराच्या कडा पायऱ्या पायऱ्यांसारख्या दिसतात, म्हणून आपल्या दख्खनच्या पठाराला डेक्कन ट्रॅप असं म्हणतात. तर अशा तऱ्हेने जिओलॉजी शिकवली, भूशास्त्र शिकवलं गेल्यामुळे माझा भूशास्त्रात रस वाढत गेला. आणि त्याच वेळेला काय झालं, मी ज्या वेळेला MSc ला त्याच वेळेला मी लिहायला लागलो. पण त्यावेळेला मी खेळांवर लिहायचो, क्रिकेट, टेबल टेनिस अशा खेळांवर लिहायचो. पण ज्या वेळेला मी MSc ला होतो 67 साली, त्यावेळेला 12 डिसेंबरला भूकंपाचा धक्का बसला आणि त्यावेळेला मी तरुण भारतमध्ये दिवसाचं काम संपल्यावर जे खिळे खाली पडत ते उचलून त्यांच्या जागी ठेवायचे आणि खाली पडलेले कागद उचलून वेस्ट पेपर बास्केटमध्ये टाकायचे आणि तो कचरा सगळा तिथल्या एका नोकराकडनं उचलून बाहेर टाकायचा. ह्याच्यावर देखरेख करायचं काम करतो आणि त्याचे मला पैसे मिळायचे. तर एकदा म्हणजे तो भूकंप झाला त्यावेळेला मी कोण जाणे, मी घर हालायला लागल्याबरोबर सगळ्यांना सांगितलं की घराबाहेर पळा, आपलं घर जुनं आहे आणि हा भूकंपाचा धक्का आहे. पण पुण्यात तसं काही नुकसान झालं नाही. आणि मी तरुण भारतमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की मी ह्याच्यावर लिहितो. तर ते म्हणले तुम्ही कोयना नगरला जाल का, म्हटलं जातो. आणि मी कोयना नगरला गेलो. तर कोयना नगर पर्यंत पोचताना त्या दिवशी काही फार त्रास झाला नाही, नंतर सगळी वाहतूक बंद केली. आणि तिथून परत येऊन संध्याकाळच्या गाडीने परत आलो. मंगळवारी सकाळी लेख लिहिला आणि दख्खनचे पठार हादरले ह्या नावाने तो लेख प्रसिद्ध झाला. आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं की आपण जर लिहिलं तर आपल्याला विषय चांगला समजतो. आणि मग आणि त्याच वेळेला मग आम्ही फील्डवर्कसाठी म्हणजे ज्याला क्षेत्र परीक्षण म्हणतात त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायचो. आणि माझा एक मित्र होता, त्यांनी मला सांगितलं होतं तू फीची काळजी करू नको, तू माझ्याबरोबर माझ्या खाणीवर यायचं. तो बॉक्साईटच्या खाणी चालवायचा. तो 12 वर्षांनी मोठा होता, पण त्याला सर्टिफिकेटसाठी कुठल्या तरी जिओलॉजिस्टची मदत घ्यावी लागायची. तर आणि त्याला पैसे द्यावे लागले. त्याच्याऐवजी त्याने असं ठरवलं की आपणच MSc झालो तर आपल्या सहीवर चालू शकेल. तर तो बरेचदा खाणीवर असायचा. तर तो मला सुट्टीत ज्या वेळेला आमची क्षेत्र परीक्षणाची हे नसेल, सहल नसेल, त्यावेळेला तो मला तिकडे त्या खाणीवर घेऊन जायचा. आणि त्याच्यामुळे मी बऱ्याच गोष्टी शिकलो. म्हणजे कोकणातले खडक, बॉक्साईट म्हणजे काय,
मी लहानपणी जे चिरे बघत होतो जांभ्या दगडाचे, त्याच्यात जे पांढरे भुकटीसारखं असायचं ते बॉक्स आहे. तर मला गंमत वाटली, अरे का आपण लहानपणी हे बघितलं होतं त्यावेळेला आपल्या डोक्यात काय आलं नाही. नंतर ज्या दुसरी आमची पहिली सहल जी गेली ती गुरलवसूर नावाच्या गावी गेली. ते गुरलवसूर हे म्हणजे आमचं मूळ गाव, आणि तिथे आपण ते गोळा केलेले दगड मला आठवले. आणि मग तिथे कळलं की भारतातल्या जवळजवळ सर्वात जुन्या खडकांपैकी काही खडक आपल्या गावाजवळ आहेत. आणि ते गोळा करताना मग मला असं वाटायला लागलं की अरे, हे बरं झालं आपल्याच गावी असे इतके चांगले दगड आहेत. आणि त्यावेळेला काही वेगळे अनुभवही आम्हाला आले की एकदा आम्ही तिकडे गेलो, आणि गमतीची गोष्ट म्हणजे ब्रिटिश सरकारने 1893 साली तयार केलेले जे सर्वे ऑफ इंडियानी केलेले नकाशे होते, त्यात सांगितलेल्या ठिकाणी सांगितलेल्या गोष्टी असायच्या. म्हणजे त्यांनी ते 1892-93 साली तयार केलेले नकाशे होते. आणि मी सांगते ती गोष्ट 1977 हे 67-68 सालची आहे. आणि त्याच्यानंतरही आम्हाला हा अनुभव वेळोवेळी आला. आणि त्यांनी जिथे कल्वर्ट लिहिलं असेल तिथे कदाचित ओढा नसेल, पण त्या जुन्या छोट्याशा पुलाचे अवशेष असायचे. तसंच त्याच्यात बरेच ठिकाणी लमाण तांडा असं लिहिलेलं असेल, तर तिथे खरोखरच लमाणांची वस्ती असायची. आणि त्या काळात तिथे घटप्रभा नदीवर एक धरण बांधलं जात होतं. तर त्या धरणाचं नाव होतं नवल तीर्थू. तर नवल तीर्थू म्हणजे काय? मग मी काकांना विचारलं माझ्या, तर ते म्हणाले, अरे नवलू म्हणजे मोर, आणि तीर्थू म्हणजे तिथे त्याच्या मागे एक मोराच्या मागे एक शिकारी लागला होता, आणि त्यांनी देवाची प्रार्थना केली, आणि मध्ये मोठी दरी निर्माण झाली, आणि तो मोर निसटला. तर या घटनेत मला नंतर ज्या वेळेला मी मिथकांचा अभ्यास करायला लागलो, त्यावेळेला मला असं लक्षात आलं की तिथे खडक एकमेकासापेक्ष सरकले असल्यामुळे ती दरी निर्माण झाली आहे. कारण जेव्हा ते एकमेकासापेक्ष सरकतात त्यावेळेला मधला स्तर खाली जातो, दुसऱ्या बाजूचे 2 स्तर वर राहतात, आणि मधनं त्याच्या नदी व्हायला लागते. आणि त्यातला जो भुसभुशीत खडक असतो त्यातल्या त्यात, म्हणजे सगळे दगड कठीण असतात, पण त्यातल्या त्यात जो मऊ दगड असतो तो झिजत जातो, आणि ती दरी तयार होते, ज्याला गॉर्ज असं म्हणतात. आणि त्याच्या तोंडाशी हे नवल तीर्थू धरण बांधलं होतं. पुढे त्यात आमचं गाव बुडालं, आणि माझ्या काकांना स्थलांतरित केलं ते वेगळं. पण त्यावेळेला मला गंमत वाटली की अरे, आपल्याकडे ह्या दंतकथा आहेत, त्यांचाही आपल्या भूशास्त्राशी काही संबंध असेल. नंतर मला एक पुस्तक मिळालं. नाना भवानराव पावगी नावाचे गृहस्थ होते. त्यांनी प्राचीन भारतीय भूशास्त्र वर्णन नावाचं एक पुस्तक लिहिलंय. तर ते पुस्तक मी पुढच्या वेळेला दाखवीन तुम्हाला शोधून काढून. पण त्या पुस्तकात त्यांनी असे बरेच उल्लेख केले की अमुक ठिकाणी अमुक म्हटलंय, आणि त्या ठिकाणी ते असं आहे. पृथ्वी केव्हा जन्माला आली ते पंचांगात दिलेलं असतं, तर पंचांगात बघितलं तर खरं सांगायचं म्हणजे पृथ्वीचा जन्म या घटनेवर प्रत्येक धर्मात आणि प्रत्येक ठिकाणी काहीतरी लोकांनी तर्क केलेले आहेत. तर एक कॅन्टरबरीचे बिशप होते, यांचं नाव उशर किंवा आशर, काय USHER. तर त्यांनी कुठनं गणित केलं मला अजून कोडच आहे, पण त्यांच्या मते इसवी सन पूर्व 2000 मध्ये शुक्रवारी 4 नोव्हेंबरला ईश्वराने सृष्टी निर्माण केली, आणि त्याच्यानंतर त्यांनी विश्रांती घेतली.
म्हणजे रविवारी विश्रांती घेतली, शनिवारी माणूस तयार, सृष्टी निर्माण केल्यावर शनिवारी माणूस तयार केला आणि रविवारी विश्रांती घेतली. त्यामुळे सगळ्या ख्रिश्चन जगात रविवारी सुट्टी पाळली जाते. तर याचा परिणाम असा झाला की हे सगळं मी वाचत असायचो, आम्हाला अभ्यासात होतच आणि त्याच्यातही अशा बऱ्याच गोष्टी असायच्या. आणि पहिल्यांदा ह्या उशीरमुळे लोकांना किती त्रास झाला तेही वाचत होतो. की पहिल्यांदा ज्या वेळेला म्हणजे अगदी खरं बोलायचं तर एरेस्टोथेनिस किंवा ह्या सगळ्या ग्रीक मंडळींनी पृथ्वी आकाशात बरेच तारे असणं, तसा आपला सूर्य आहे आणि सूर्याभोवती ज्या अर्थी ग्रह फिरतात त्याची पृथ्वी ही पृथ्वीसारखे अनेक ग्रह असतील आणि त्यांच्यावर अनेक प्रकारची सजीव असतील असं लिहून ठेवलंय, म्हणजे आर्किमिडीस पर्यंत. पण ज्या वेळेला म्हणजे रोमनांनी ते मान्य केलं होतं, पण ज्या वेळेला रोमन साम्राज्यात ख्रिश्चन धर्माचा प्रवेश झाला त्यावेळेला इसवी सन पूर्व 2000 मध्ये हे इसवी सन पूर्व 4004 मध्ये 4 नोव्हेंबरला जर सृष्टी निर्माण झाली असेल तर त्याच्यापेक्षा जुनं जग असूच शकत नाही असं जाहीर करून त्या मताविरुद्ध जे बोलतील त्यांना छळायला सुरुवात केली. हे नुसतं गॅलिलिओचा छळ झाला असं नाही, टायको ब्रायांनी सुद्धा त्याच्यासारखंच म्हटलं, पण तो डेन्मार्क मध्ये असल्यामुळे तो सुटला. आता या टायको ब्रायाचे जिओलॉजी शिकताना आम्हाला आमच्या शिक्षकांनी नंतर मी शिकवताना अशा गमतीदार गोष्टी शोधून काढून त्या मुद्दाहून सांगितल्या. टायको ब्राया जो होता तो सरदार होता आणि त्याला कोणीतरी काहीतरी म्हटलं की हा टायको ब्राया आकाशातल्या गोष्टी ह्या सगळ्या थापा मारतो, म्हणून त्यांना त्या माणसाला आव्हान दिलं की मी जर खोटा आहे तर माझ्याशी द्वंद्व युद्धाला तयार हो. त्या द्वंद्व युद्धात त्यांनी त्याच्या शत्रूला मारला, पण ह्याचंही नाक कापलं गेलं आणि तिथे त्यांनी सोन्याचं नाक बसवलं. त्या अशा गोष्टी ज्या वेळेला मी शिकवताना सांगायचो त्यावेळेला ते मुलांनाही आवडायचं. आणि जिओलॉजी तशा खूप गमती जमती आहेत. म्हणजे इरॅस्मस डार्विन यांनी सुद्धा असं बरं, म्हणजे चार्ल्स डार्विनच्या आजोबा, त्यांनी अशा बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या की ज्या चर्चला मान्य नव्हत्या, पण सुदैवाने ते प्रोटेस्टंट इंग्लंडमध्ये असल्यामुळे ते वाचले. नंतर इतर जे शास्त्रज्ञ होते त्यांना, म्हणजे युरोपात जे कॅथोलिक ख्रिश्चन राष्ट्रात शास्त्रज्ञ होते त्यांना मात्र चर्चचा त्रास सहन करावा लागला. त्यांना कोणी बहिष्कृत करायचं. जे इटलीपासून दूर होते ते त्यातल्या त्यात सुरक्षित होते, पण जे इटलीत होते नंतर गॅलिलिओ सारखे हाल व्हायचे. हा गॅलिलिओ हा सुद्धा एक फार मोठा, म्हणजे आपल्याला तो फक्त त्या पिसाच्या मनोऱ्यावरून त्यांनी एक पीस आणि एक लोखंड टाकलं वगैरे सगळं ते आपण बघतो. प्रत्यक्षात काय, पीस आणि ते लोखंडाचा गोळा जर टाकला तर ते पीस हवेवर तरंगत कुठेतरी जाईल, पण ते असे बरेच प्रयोग एकमेकाला चिकटवलेले असतात. पण गॅलिलिओ नी जे पुस्तक लिहिलं तर त्याच्याबद्दल त्याच्यावर बंदी घातली आणि त्याला तुरुंगवासा, म्हणजे काय आजन्म त्याच्या घरात कोंडून ठेवला होता. तो मरताना म्हणाला तरीही पृथ्वी सूर्याभोवती फिरतेच. तर अशा गोष्टींनी कुतूहल आपलं वाढत जातं आणि त्यामुळे मला भूशास्त्राशी मला फार त्या शास्त्राचं म्हणजे प्रेमच निर्माण झालं. आणि त्यात इतक्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, गमती जमती असतात. आणि हे एकच शास्त्र असं आहे की ते सर्वव्यापी आहे आणि सर्वस्पर्शी आहे. म्हणजे कसं की जिओलॉजी शिकायची असेल तुम्हाला तर तुम्हाला रसायनशास्त्र शिकावं लागतं, तुम्हाला वास्तवशास्त्र म्हणजे पदार्थ विज्ञान शिकावं लागतं, तुम्हाला जीवशास्त्र माहिती असावं लागतं. आणि ह्या सगळ्याचा मुळे काय होतं की आपलं ज्ञानाच्या कक्षा बऱ्याच वाढतात असं माझ्या लक्षात आलं.
आणि तसा मी बऱ्यापैकी संग्राहक असल्यामुळे मी जे नमुने आणायचो त्यातले बरेचसे माझ्या घरी होते, काही मित्रांना दिले आणि ते अजूनही त्यांच्याकडे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीत ज्या वेळेला आम्ही ह्याच्यावर म्हणजे मी ज्या वेळेला बॉक्साईटच्या खाणीवर माझ्या मित्राकडे काम करत होतो आणि दिवसभर खाणीवर देखरेख करून झाली की रात्री मी त्याला वर्गात काय शिकवलं ते सांगायचो आणि तो म्हणजे माझा विद्यार्थी असल्यासारखा होता. त्यापासून माझ्या असं लक्षात आलं की आपण जर लोकांना शिकवायचा प्रयत्न केला तर आपल्याला तो विषय अधिक समजतो. पण तिथे माझ्या एक दुसरी गोष्ट लक्षात आली की एक मिनिट हा, पाणी पितो. तिथे माझ्या दुसरी एक गोष्ट लक्षात आली की आमच्याकडे जे काम करणारे लोक होते वडारी आणि कातकरी, तर ते त्या ह्याच्याकडे बघून जांभ्या दगडाकडे बघून त्यातलं बॉक्साईट ए ग्रेड आहे की नाही ते सांगायचे. हे काय ते त्यावेळेला तो माझा मित्र ते बॉक्साईट तो धनवट्यांच्या खाणी चालवत होता आणि ते बॉक्साईट इटलीला जायचं. तर त्यातलं पांढरं स्वच्छ बॉक्साईट जे असेल तेवढंच ते ऍक्सेप्ट करायचे आणि जर त्याच्यात टिटॅनियम असेल तर त्याला थोडासा वेगळा रंग यायचा. मी रंगांधळा असल्यामुळे मला तो नीट कळायचा नाही, पण त्या कामगारांना तो बरोबर कळायचा. ते बरोबर ए ग्रेडचं बॉक्साईट केवळ निरीक्षणाने शोधून त्याच्या ढीग वेगळा करायचे आणि टिटॅनियम युक्त बॉक्साईट जे असेल ते वेगळं काढायचे. त्याचे खडक नंतर होते आणि नंतर ज्यावेळेला टिटॅनियमला महत्व आलं त्यावेळेला तेही विकले गेले. आणि म्हणजे अशिक्षित माणूस सुद्धा केवळ निरीक्षणाने कसा एखाद्या गोष्टीचा तज्ज्ञ बनतो त्याची मला गंमत वाटली. तिथे त्याच वेळेला मी पहिल्यांदा रानडुकरांचा थवा बघितला. आता क्षेत्र परीक्षणात अशा अनेक गमती आहेत. ज्या वेळेला आम्ही गुरलोसूरला काम करत होतो त्यावेळेला ते नवल तीरचं धरण बांधलं जातं ते सांगितलं. त्यासाठी सरकारने जमिनी ताब्यात घेतल्या होत्या आणि आपल्याकडे जे होतं तसं न करता कर्नाटक सरकारचं एक मला मुद्दा म्हणून सांगायला पाहिजे. म्हणजे माझा तसा कर्नाटकाशी नंतर काही संबंध राहिला नाही, पण आमची जी शेती होती ती ज्या वेळेला कर्नाटक सरकारने ती धरणाखाली गेली त्यावेळेला सगळे शोधून त्यांना त्या प्रत्येकाच्या वाट्याची रक्कम पाठवली होती. हे असं सरकारकडनं घडलेलं मला तो एक अनुभव वेगळाच होता. पण तिथे त्यावेळेला ज्या लोकांच्या जमिनीच्या धरणाच्या साठी ज्या वेळेला हस्तांतरित केल्या गेल्या सरकारकडे, त्या लोकांकडे म्हणजे त्या काळात 70च्या सुमारास त्यांना 10-10 लाख रुपये दिले गेले. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट त्यामुळे त्या भागात बरेच खून पडायला लागले. आणि आम्ही ज्या वेळेला तिथे सर्वेक्षणासाठी गेलो त्यावेळेला लोकांना वाटतं की आम्ही सरकारी माणसं आहोत आणि त्यांची जमीन हडप करायला आलो. त्यामुळे आमच्या मागे लोक दगडफेक करत लागले होते आणि माझे त्यावेळेचे सहकारी डॉक्टर फणसळकर ते आता हयात नाहीत, पण ते मी आणि आमच्या बरोबरची मुलं आम्ही 5-5 मुलांच्या तुकड्या पाडायचो आणि 3 शिक्षक घेऊन जायचो. तर त्या दिवशी मी आणि फणसळकर एकत्र गेलो होतो आणि फडके सर आणि सुकटणकर दुसरीकडे गेले होते. तर ते आमच्या मागे लागलं. आम्ही इतक्या जोराने पळालो आणि नंतर जवळजवळ रात्री 12 पर्यंत धापा टाकत होतो आणि म्हणजे तो जीवावरचाच प्रसंग होता. तसंच दुसरीकडे एके ठिकाणी घडलं की आम्ही
त्यावेळेला विद्यापीठाची एक जीप होती. त्या जीपमधनं एके ठिकाणी गेलो होतो आणि एका मुलांनी लिफ्ट मागितली. त्याला कुठेतरी शाळेत जायचं होतं. तर माझ्या डोक्यात एकदम विचार आला, हा जर मुलगा जीपमध्ये बसला आणि या लोकांना वाटलं आपण पळवून नेतो, आपलं काय खरं नाही. म्हणून मी त्या फडके सरांना म्हटलं, सर याला घेऊ नका, आफत येईल. आणि खरोखरच असं तो मुलगा जीपमधनं उतरला आणि सगळ्या गावातला जमाव आमच्या अंगावर आला. मग त्याला कसं बसं समजावून, मला मोडकं तोडकं कानडी यायचं त्यावेळेला, फडके सरांना मोडकं तोडकं कानडी यायचं, थोडं मराठी. आणि तेवढ्यात तिथे दोन मराठी जाणणारी माणसं भेटली. कारण ते धारवाड जिल्ह्यात असल्यामुळे तिथल्या लोकांना बऱ्यापैकी मराठी कळत होतं. त्यांना आम्ही समजावून सांगितलं, त्यांना ते नकाशे दाखवले, आमच्या हायबरसॅकमध्ये दगड दाखवले आणि कशी बशी सुटका करून घेतली. तर ह्या अशा प्रसंगांमुळेही काही इतरांपेक्षा वेगळेच अनुभवायला मिळाले. तसंच आबूचा. मी मध्ये डिस्टर्ब करते, माफ करा, पण तुम्हाला अर्ध्या तासांनी आता बोलणं जरा थोडं कमी करायचे, कारण तुम्हाला आता प्रश्न देखील येणार आहेत, तुम्हाला त्रास होईल. तसं नको. तर मग मी आबूच्या वेळच्या फील्डवरचे अनुभव नंतर सांगेन. हो सर. चालेल. आता कोणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज ते विचारा. हातवर केला की तुम्हाला तिथे तुम्हाला प्रश्न विचारता येतील. रेज हँड केला बघता येईल. हो सर, किंवा यांच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे का? हा सद्गुरू सर, तुम्ही विचारू शकता. बहुतेक सर्व त्यांचा प्रश्न मी वाचला, त्यांचा आवाज काय ऐकू येत नाहीये, पण बहुतेक सर्व खंडांच्या तिथे म्हणजे पर्वतरांगांबद्दल त्यांनी विचारले. परवा मी एक फोटो पाठवला होता आल्प्स मधला. तर ते याचं कारण सांगतो. पूर्वी एकच एक खंड होता. मला वाटतं मागे मी कुठेतरी बोललो होतोय, एकच खंड होता, त्याला पॅन्जिया म्हणायचे. पॅन म्हणजे सर्व आणि जिया म्हणजे जमीन. ही सर्व जमीन एकत्र होती. आता पॅन्जिया नंतर माणसाने दिलेलं नाव आहे. त्यावेळेला माणूस हयात नव्हता, त्यावेळेला काहीच जीवसृष्टी होती, पण ती एकपेशीय जीवसृष्टी पाण्यात होती आणि त्यांच्या दृष्टीने ऑक्सिजन हा घातक होता. त्याच्यानंतर हळूहळू काही कारणाने, म्हणजे आपल्याला वाटतं तसा पृथ्वीचा गाभा, म्हणजे आपल्या समोर नेहमी जी चित्र येतात त्या चित्रात असं दिसतं की गोल गाभा आहे, त्याच्या बाहेर एक आवरण आहे, त्याच्या बाहेर दुसरं आवरण आहे, त्याच्यावरती भूकवच आहे. तर प्रत्यक्षात तसं नाही. म्हणजे अगदी मागच्या मंगळवारचीच बातमी आहे की पृथ्वीचा गाभा इंडोनेशिया खाली वाढलाय आणि ब्राझील मधनं कमी झालाय. तर ह्या गोष्टी ज्या असतात त्याच्यामुळे काय होतं की पृथ्वीच्या भूखंडांची हालचाल होते. आणि जिथे आता आता इंडोनेशियात भूकंप आणि ज्वालामुखी वाढली, त्याचं कारण हे असावं असं त्यांना, शास्त्रज्ञांना वाटतं. त्याच्या उलट ब्राझीलमध्ये जमीन खचायला लागली. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे अगदी हे करायचं तर आपल्याकडे ज्या वेळेला 2004 मध्ये सुनामी आली, त्यावेळेला भारतीय भूखंड आणि ब्रह्मदेश आणि मलेशिया ह्याच्या दरम्यान भारताच्या बाजूची जमीन, हे तर काय हे एकमेका सापेक्ष असतं, पण ब्रह्मदेशाच्या बाजूची जमीन 10 फूट वर आली आणि भारताच्या बाजूची जमीन 10 फूट खचली. तर त्यामुळे भारताच्या पूर्वेकडचा उतार वाढला. तर हे असं ज्या ज्या वेळेला वेगवेगळी भूखंड वेगळी होतात त्यावेळेला काय होतं की, आता एक एक खंडाचं उदाहरण घेऊन सांगतो की
अमेरिकन भूखंडात रॉकीज आणि अँडीज हे पर्वत आहेत. तर अमेरिकन भूखंड त्यावेळेला दक्षिण आफ्रिका, अंटार्क्टिका, अमेरिका, दक्षिण अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया हे एकत्र होते. आणि युरोप, उत्तर अमेरिका, आशिया हे एकत्र होते. आणि ते ज्या वेळेला फुटले त्यावेळेला उत्तर अमेरिका पश्चिमेकडे सरकायला लागलं, दक्षिण अमेरिका पश्चिमेकडे सरकायला लागलं. आणि याचे पुरावे नंतर सांगतो. आणि पुढे ज्या वेळेला त्यांचं सरकणं थांबलं त्यावेळेला त्यांची पुढची बाजू सरकायची थांबली, पण मागची बाजू म्हणजे आपण बघितलं असेल जे रोड रोलर असतो त्याला ब्रेक लावला तर तो थांबायला वेळ लागतो, तसं झालं. आणि त्या मागच्या बाजूनी पुढच्या बाजूवर दाब दिल्यामुळे तिथे वळीचे पर्वत तयार झाले की ज्याला फोल्डेड माउंटेन रेंजेस म्हणतात, कारण मागच्या जमिनीचा पुढच्या जमिनीवर दाब पडला. त्या उलट ज्या वेळेला भारत आणि ऑस्ट्रेलिया आफ्रिकेपासून वेगळे झाले आणि सरकत सरकत विषुववृत्ताकडे आले त्यावेळेला मध्ये त्यांनी मादागास्कर, सेशेल्स याच्यासारखी बेटं होती. आणि त्यावेळेला ज्वालामुखीचे उद्रेक झाले आणि त्यामुळे आपला जो दख्खनच्या पठारावरचा काळा दगड आहे तो त्याच्या ज्वालामुखींचा उद्रेक सुरू झाला. पण तो बेसाल्ट प्रकारचा दगड असल्यामुळे तो संथपणे वरती येत होता आणि शांतपणे पसरत होता. पण ज्या वेळेला ऑस्ट्रेलिया आणि भारत हे एकमेकापासून फुटले त्यावेळेला भारत उत्तरेकडे सरकायला लागला आणि ऑस्ट्रेलिया आग्नेयेकडे सरकायला लागला. आणि त्या जाताना त्याच्यामुळे इंडोनेशियन बेटं, न्यू गिनी अशी बेटं निर्माण झाली आणि ऑस्ट्रेलिया त्याच्या जागी जाऊन स्थिरावला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं पुन्हा असंच झालं, त्या पूर्व किनाऱ्यावर पर्वतरांग आहेत आणि पश्चिमेला ऑस्ट्रेलियाचं वाळवंट आहे. भारत जो वरती सरकला तो सरकत सरकत, आणि ही खंड जी असतात ती हिमनगासारखीच असतात. वरती त्याचा 1% भाग 10% भाग दिसतो आणि 90% भाग खाली असतो. तर त्या खालच्या भागाने तिबेटच्या पठार, म्हणजे पूर्वी ते तिबेटचं पठार नव्हतं पण तिबेटला धडक मारली आणि तिबेटचा भाग वरती उचलला गेला आणि भारत पुढे सरकतच राहिला आणि हिमालय पर्वत तयार झाले. ते म्हणजे अगदी इराण पासून, अफगाणिस्तान पासून इकडे आराकान योमा म्हणजे ब्रह्मदेश पर्यंत ते घडीचे पर्वत आहेत. आणि आपल्याला गंमत वाटेल पण नेपाळ आणि तिबेटमध्ये एव्हरेस्टला सागर माथा म्हणतात. हे कसं काय ते म्हणतात मला माहित नाही, की कदाचित त्या काळातले कोणी जुने लोक ज्यांना भरपूर दमदार होते ते कदाचित एव्हरेस्टवर गेले असतील, पण एव्हरेस्टवर अजूनही सागर तळाच्या प्राण्यांचे अवशेष सापडतात आणि अलीकडे सुद्धा ते खाली आणण्यात आलेले. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिका अंटार्क्टिकाच्या तुलनेत उत्तरेकडे सरकला आणि अंटार्क्टिका दक्षिणेकडे सरकला. तर दक्षिण आफ्रिकेच्या ज्या भागाने युरोपला धडक मारली त्याच्यामुळे आल्प्स पर्वत निर्माण झाले आणि त्या आल्प्स ते सुद्धा घडीचे पर्वत आहेत. आणि लिओनार्डो दा विंचीनी अगदी स्पष्ट विधान करून ठेवले, त्याच्या डायऱ्या उपलब्ध आहेत आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की ज्या अर्थी आल्प्सच्या पर्वत शिखरांवर शंख शिंपल्यांचे अवशेष सापडतात त्या अर्थी कदाचित समुद्राचे तळ असतील. तो कसा काय वाचला चर्चच्या तडाख्यातनं हे काय सांगता येत नाही, पण त्याच्या विरुद्ध का कुठलेही
चर्चनी प्रतिक्रिया वगैरे व्यक्त केली, कदाचित तो एका बलाढ्य सरदाराच्या पदरी नोकरीला होता त्यामुळे असेल, पण त्याच्या विरुद्ध काही कार्यवाही करण्यात आली नाही. तर अशा तऱ्हेने बहुतेक सगळे पर्वत हे घडीचे पर्वत आहेत. पण सह्याद्रीचं वेगळं आहे. आपण जरी सह्याद्रीला पर्वत म्हटलं तरी भारताला पूर्वेकडे उतार आणि पश्चिमेकडे तो तट तुटून निघाल्यामुळे तो थोडासा वर आला होता आणि पुढे पावसाच्या माऱ्यामुळे हळूहळू जमीन झिजून त्यात दऱ्याखोरी निर्माण झाली आणि त्याला आपण पर्वत म्हणायला लागलो. तर असे काही आहेत पर्वत की जे केवळ क्षरणामुळे तयार झालेत, पण बहुतेक सगळे महत्वाचे पर्वत त्यावेळेला म्हणजे काही थोडे क्षरणाने तयार झालेले पर्वत सोडले तर बरेचसे पर्वत हे वलियन म्हणजे वळ्या पडून तयार झालेले पर्वत आहेत आणि काही पर्वत मात्र ज्वालामुखी जन्य पर्वत आहेत. हवाई बेट, नंतर आज जर तुम्ही बातम्या बघितल्या असतात तर फिलिपिन्स मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होतो म्हणून 1 लाख लोकांना स्थळ त्यांची घरं सोडून जाण्याला सांगण्यात आलं. तर इंडोनेशिया किंवा एटना हा सतत पेटलेलाच असतो. तर ते जे म्हणजे ज्वालामुखीजन्य पर्वत आहेत ते सोडले तर बाकीचे आणि क्षरण झालेले काही थोडे पर्वत सोडले तर बाकीचे सगळे पर्वत हे घडीचे पर्वत आहेत. पुढचा प्रश्न साक्षी पाटील यांचा आहे. साक्षी पाटील, तुम्ही विचारा. साक्षी पाटील, आपण स्वतःच विचारू शकता. हॅलो. हा बोला. सर, इम्युनल कांट हायपोथेसिस नुसार नेब्युला जेव्हा एक्सपांड होतो तेव्हा सर्क्युलर मोशन पण इन्क्रीज होतं, पण अँग्युलर मोमेंटम नुसार मास इंटू अँग्युलर मोमेंटम इंटू स्क्वेअर ऑफ रेडियस, म्हणजे सर्क्युलर मोशन आणि रेडियस हे सेम असतं. म्हणजे आपले इम्युनल कांट हायपोथेसिस हे स्टेटमेंट रॉंग धरायचं का करेक्ट धरायचं? काय माहितीये का, इमॅन्युएल कांट हा 17व्या शतकात होऊन गेला किंवा 18व्या शतकात मला वाटतं. त्याच्यानंतर शास्त्राची प्रगती खूप झाली आणि मुख्य म्हणजे आपल्या अब्रिकेची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल आजकाल 2-3 वेगवेगळे मतप्रभाव आहेत. त्यामुळे इमॅन्युएल कांट खरा का खोटा हे याचा विचार न करण्यापेक्षा तो विज्ञानाचा इतिहास आहे प्रत्यक्षात, आणि त्याच्यातनच हळूहळू प्रगती होत 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 हळूहळू आजचे म्हणजे लॉर्ड केल्विनचं उदाहरण घेता येईल किंवा जॉर्ज डार्विनचं उदाहरण घेता येईल. यांनी वेगवेगळे सिद्धांत विचार मांडले, त्यातले पुढे काही काळाने खरे ठरले, काही खोटे ठरले. त्यावेळेला त्यांना जे विज्ञान उपलब्ध होतं, त्यावेळेला त्यांना जे गणित उपलब्ध होतं, त्याचा वापर करून त्यांनी ते त्यांचे विचार प्रकट केले. पुढे कसं गणितात प्रगती झाली. आता तर आकाशातनं आपण पृथ्वीचं निरीक्षण करतो. ह्या जसजशा गोष्टी प्रगत होत गेल्या त्यांना चूक म्हणणं किंवा बरोबर म्हणणं हे योग्य होणार नाही. तर तो विज्ञानाच्या इतिहासाचा एक भाग म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि समजा ते जर चूक धरलं तरी माणूस चुकातनं शिकतो हे लक्षात ठेवा. तर त्याला चूक न म्हणता त्याच्यात सुधारणा होत गेली असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. ओके सर. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे अभिजित पाटील यांचा, कारण आपण त्याच्यानंतरची चर्चा आपण विज्ञान गप्पा या आपल्या ग्रुपवर करू शकतो.
कारण सर आणखी फार वेळ आणखी बोलले तर त्यांना ते थकायला होतं. तर त्यामुळे आता अभिजित पाटील तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. सर नमस्कार. हा बोला. हा सर, मी असं विचारू इच्छितो की भूशास्त्र हा. याबाबत लिखाण करताना किंवा कथन करताना किंवा भूशास्त्र हा विषय शिकवत असताना भूशास्त्र आणि भूगोल यांच्यातल्या सीमारेषा आपण कशा स्पष्ट ठेवायच्या, हे कशासाठी? तर बऱ्याच वेळेला आपण लिखाण जरी केलं किंवा कथन केलं किंवा भूशास्त्राच्या बाबतीत आपण काही कुणाला माहिती दिली तरी सुद्धा पुन्हा बऱ्याच वेळेला या भूशास्त्राच्या बद्दल जास्त लोकांना माहित नसल्यामुळं पुन्हा हे भूगोलामध्येच गणलं जातं. तर या बाबतीत आपण थोडीशी काय काळजी घ्यायची म्हणून तुमच्या काही सूचना आहेत? भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल हा. आणि त्याच्याबद्दलची जी काय माहिती असते ती माहिती ही भूगोलात येते. हे लोक कुठे आहेत, काय आहेत, अमुक आहेत, तमुक आहे. आणि भूगोलात काही भाग म्हणजे ज्याला भूरूपकी म्हणतात तो येतो, म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी. पण भूशास्त्रात म्हणजे भूगोलात भूकंप, ज्वालामुखी किंवा पृथ्वीचं गाभा प्रावरण, अंतरप्रावरण, बाह्यप्रावरण, भूकवच वगैरे ह्या गोष्टी येत नाहीत. परत पर्वत, दऱ्या म्हणजे भूकवचावरच्या ज्या गोष्टी असतात तेवढ्याच भूगोलाशी संबंधित असतात. त्याच्या खाली भूगोल शिरत नाही. पण भूशास्त्र तसं नाहीये. भूशास्त्रात भूकंप, ज्वालामुखी, नद्यांनी होणारं संवहन, खडक कसे तयार होतात, खडकांचे प्रकार कोणते, त्याच्या मागची शास्त्रीय कारण काय. आता तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो की भूगोलात कोलारच्या खाणीचा उल्लेख असतो. भूशास्त्र जेव्हा म्हणजे मी स्वतः कोलारच्या खाणीत जाऊन आलेलो आहे, तर कोलारच्या खाणीत काही विशिष्ट खोलीच्या नंतर दगड थोडेसे प्रभावी बनतात, कारण तिथे प्रचंड दाब आणि प्रचंड उष्णता असते. ह्याला रिओलॉजी म्हणतात किंवा घन पदार्थांचे वहन. तर हे भूगोलात येत नाही. तसंच घडीचे पर्वत तयार होताना खडकांचे रूप बदलतं, त्यांना मेटामॉर्फिक किंवा रूपांतरित खडक म्हणतात. तर त्याचा फक्त उल्लेख भूगोलात असतो, पण प्रत्यक्षात तिथे काय घडलं, कुठल्या परिस्थितीत कुठली खनिजे तयार झाली, त्यामुळे त्या खडकांवर किती दाब पडला, किती उष्णता होती, हे याची ती एक सही असते असं म्हटलं तरी चालेल. ज्याला सिग्नेचर मिनरल्स म्हणतात, की अमुक एक जर खनिज तिथे असेल तर त्यावेळेला तो खडक कुठला होता आणि कुठल्या खनिजाचं रूपांतर होऊन ते खनिज तयार झालं, त्यावेळेला तापमान किती असेल, त्यावेळेला दाब किती असेल, ह्याची गणितं मांडलेली आहेत. ती भूगोलात मांडली जात नाही, ती भूशास्त्रात मांडली जातात. तशी ती दोन्ही हातात हात घालून चालणारी जरी शास्त्र असली तरी भूगोलात लोकसंख्या वगैरे ह्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास येतो, तो भूशास्त्रात येत नाही. भूशास्त्राला तसं माणसांच्या संख्येशी वगैरे काही देणं घेणं नसतं. तर खडकांचे प्रकार, खडक कसे तयार झाले, पृथ्वीवर कुठले, आणि भूशास्त्राच्या असंख्य शाखा आहेत. म्हणजे भूवास्तवशास्त्र म्हणजे जिओफिजिक्स, जिओबॉटनी, नंतर पॅलिएंटॉलॉजी. आता जिओबॉटनी म्हणजे काय, तर तुम्हाला सांगतो की जर एखाद्या जमिनीत जर काही विशिष्ट प्रकारची खनिजे असतील, जे सेलेनियम युक्त खनिजे आहेत असं गृहीत धरा, तर तिथे जी झाडं असतात त्यांच्या फुलांचे रंग वेगळे असतात आणि त्याच्यावरनं ह्या जमिनीत सेलेनियम आहे ओळखता येतं. तर हे फक्त भूशास्त्रात येतं, हे भूगोलात येत नाही. त्याच्यानंतर डायनोसॉर्स कसे निर्माण झाले, ते कसे
वाढले, त्यांना एवढा आकार कसा मिळाला, त्याच्या आधी काय होतं, दगडी कोळसा कसा तयार झाला. लिग्नाईट नावाचा एक कोळशाचा प्रकार आहे. भारतात नेवेरीजवळ जगातील सगळ्यात मोठे साठे तिथे आहेत. ते नंतर पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लघुग्रह आपटले, तर त्यांच्यामुळे काय परिणाम झाला, त्याचा लोणारचं हे आहे, लोणारचं व्यूवर आहे, ते कसं तयार झालं. किंवा डायनोसॉर नष्ट होण्यासाठी जे वेगवेगळे आघात झाले, तर ते धूमकेतू किंवा लघुग्रहांच्या आघातानेच झाले हे ओळखायच्या काही खुणा आहेत. म्हणजे क्वार्ट्झ नावाच्या खनिजाचं कोएसाईट मध्ये रूपांतर होतं. त्याच्यानंतर असे त्या धक्क्यामुळे, त्या धक्क्याच्या किती जोरामुळे कुठल्या खनिजाचं काय रूपांतर होईल हे ठरलेलं आहे. त्याला इम्पॅक्ट मेटामॉर्फिझम असं म्हणतात, किंवा धक्क्याने झालेलं रूपांतरण असंही म्हटलं जातं. तर ह्या गोष्टी जिओलॉजीत असतात, त्या म्हणजे भूगोलात येत नाहीत. पण पॉप्युलेशन जिओग्राफी म्हणजे जनसंख्येचं शास्त्र, ही गोष्ट भूशास्त्रात येत नाही, ती भूगोलाशी संबंधित आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर व्यवस्थित मांडला तर मला वाटतं भूगोल आणि भूशास्त्रात लोक गोंधळ करणार नाही. धन्यवाद. बरे आहे सर, थँक्यू. धन्यवाद सर. आता सगळ्यांना विनंती आहे की खरंच क्षमस्व की आपण आणखी इकडे आता प्रश्न घेणार नाही आहोत, पण आपण विज्ञान गप्पावर आपण तुमचे कोणतेही प्रश्न शंका तुम्ही विचारू शकता. जे विज्ञान गप्पा या ग्रुपमध्ये नाही आहेत आणि ज्यांना ऍड व्हायची इच्छा आहे त्यांनी इकडे आता आपला नंबर शेअर करावा किंवा 9820144657 या नंबरवर कळवावं. नंबर परत सांगा एकदा तो. हो, परत एकदा रिपीट करते मी. 9820144657. चॅट मध्ये देखील आपण हा नंबर बघू शकता. या नंबरवर संपर्क केला तरी तुम्ही विज्ञान गप्पामध्ये ऍड व्हाल, किंवा तुमचा नंबर जरी शेअर केला तरी ऍड व्हाल. आपल्याला सगळ्यांना हा कार्यक्रम आवडलेला असेल याची नक्कीच खात्री आहे. सरांनी खूपच मनोरंजकरित्या सांगितलेलं आहे आणि आपण सगळे इकडे आवर्जून आलात, सरांचं ऐकायला अर्थातच आवडीने आलात. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि सर तुमचेही खूप खूप धन्यवाद. आणि आता आपला कार्यक्रम संपलाय असं मी घोषित करते. याच्या पुढच्या सिरीजला आपण सगळे नक्कीच याल याची खात्री आहे. धन्यवाद.